खुशखबर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर. तुमचं पीक कर्ज रुपये 2 लाखापर्यंत माफ होऊ शकतं. शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंत कर्जमाफी. पण एक छोटी चूक झाली तर तुमचं नाव यादीतून वगळलं जाऊ शकतं. तुमचं नाव यादीत आहे का तपासण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या योजनेसाठी नेमके कोण पात्र आहेत, कोण अपात्र आहेत, कोणती कागदपत्र आवश्यक आहेत आणि शेवटी अशी एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे जी अनेक शेतकऱ्यांना अजूनही माहिती नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. सोशल मीडिया अनेक अफवा पसरत आहेत. काही जण म्हणत आहेत की सर्वांचे कर्ज माफ होणार, तर काही जण म्हणतात की फक्त काही लोकांचाच लाभ मिळणार. पण नेमकं सत्य काय? आज आपण अधिकृत माहितीनुसार समजून घेणार आहोत की या योजनेसाठी पात्र कोण आहेत. 3ऱ्या क्रमांकाची अट ऐकल्यानंतर अनेक शेतकरी आश्चर्यचकित झाले. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. म्हणजेच सर्वात आधी हे समजून घ्या, ही योजना शेतकऱ्यांच्या पात्र पीक कर्जांसाठी आहे. म्हणजे प्रत्येक प्रकारचे कर्ज या योजनेत येईलच असे नाही. आता आपण पाहूया पात्रता काय आहे. आपण पहिला नंबर जे आपण शेतकरी असणे खूप गरजेचं आहे. अर्जदार हा महाराष्ट्रातील पात्र शेतकरी असणे आवश्यक आहे. अट दुसरी, योजनेअंतर्गत पात्र ठरणारे पीक कर्ज असणे आवश्यक आहे. इतर प्रकारचे सर्व कर्ज या योजनेत समाविष्ट असतील असे नाही. सरकारने लाभासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे. जर आधाराची माहिती बँकेतील माहितीशी जुळत नसेल तर ती वेळेत दुरुस्त करणे खूप महत्त्वाचं ठरतं. आता मी अशी अट सांगणार आहे ज्यामुळे हजारो लोकांना वाटत होतं की ते पात्र आहेत, पण प्रत्यक्षात ते नसू शकतात. मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःची पात्रता अधिकृत नोंदणीनुसार तपासणे अतिशय महत्त्वाचं आहे. कोणत्याही व्हॉट्सअप मेसेजवर किंवा अफवेवर विश्वास ठेवू नका. सरकारकडून प्रसिद्ध होणारे अधिकृत लाभार्थी यादी आणि सूचना यांनाच अंतिम मान्यता असते. व्हिडिओच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत कोण अपात्र ठरू शकतात, कोणती कागदपत्रे आवश्यक असू शकतात, नाव यादीत कसे तपासायचे, आधार पडताळणीमध्ये अडचण आली तर काय करायचे, आणि शेवटी सर्वात महत्त्वाची सूचना जी प्रत्येक शेतकऱ्यानं जाणून घ्यायची असेल. आपलं 2 लाख रुपये अर्ज मुक्त करायचा असेल तर व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत नक्की पहा. पुढचा भाग आपला लवकरच येईल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला जर 2 लाख रुपयापर्यंत अहिल्यादेवी होळकर योजना प्राप्त करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आपण देण्यात येईल. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.